नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे प्रभू श्रीरामांच्या नियोजन पद्धतीचे आचरण करून बदलू शकतो आपले जीवन आणि श्रीरामांच्या कोदंडाची कथा. मित्रांनो, प्रभू श्रीरामांचे नियोजन बदलते आपले जीवन. कारण जर तुमच्या आयुष्यात नियोजन नसेल तर ते निष्फळ आहे, किंवा त्याऐवजी असे म्हणूयात नियम किंवा काही पद्धतीचा अवलंब असणे. एक यशस्वी व्यवस्थापक किंवा शासक तो असतो जो योजना नियम बनवतो आणि त्यांना सतत अपडेट करत राहतो. शास्त्र सांगते की सर्व काही व्यवस्थापित केले जाऊ शकते, परंतु ग्रहांची हालचाल आणि व्यक्तीचे मन व्यवस्थापित करणे हे कठीण काम आहे. जीवनात तात्कालिक सुख दुःख यश अपयश याला इतके महत्त्व नाही जितके काम करण्याचं महत्त्व आहे, ज्यामुळे दूरगामी परिणाम होतात आणि ज्यामुळे आपलं भविष्य सुंदर आणि सुरक्षित होतं. प्रभू श्रीरामांनी तेच केले जे धार्मिक आणि दूरगामी होते. चला जाणून घेऊया त्यांच्या व्यवस्थापनातील 7 खास गुण. नंबर 1, स्वतःला आदर्श बनवा. भगवान श्रीराम यांनी त्यांचे जीवन अशा प्रकारे व्यवस्थापित केले होते की आजही त्यांचे कार्य, व्यक्तिमत्व आणि शासन स्मरणात आहे. भगवान श्रीराम यांच्याकडे असीम शक्ती होती, पण त्यांनी रावणाप्रमाणे त्याचा कधीही दुरुपयोग केला नाही. रावणाने आपली शक्ती दाखवली, पण श्रीरामांनी प्रतिष्ठा आणि नम्रता दाखवली. मी प्रजेसमोर चुकलो तर संपूर्ण प्रजा चुकीच्या मार्गावर जाईल या विचाराने ते जगले. त्यामुळे तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात असाल, घरात, ऑफिसमध्ये किंवा इतर कुठेही असलात तरी लोक तुमच्यावर लक्ष ठेवून असतात हे विसरू नका. तुम्ही कसे वागता, तुमच्याच सभोवतालची लोक तुम्ही कसे वागता त्याचे आकलन करून अनुसरण करतात. नंबर 2, प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी. प्रभू श्रीराम यांच्यासोबत 2 लोकांची टीम होती. प्रथम त्यांची पत्नी माता सीता आणि दुसरा त्यांचा भाऊ लक्ष्मण. तिघांनीही एक टीम म्हणून एकत्र काम केले, पण नेतृत्व श्रीरामांच्या हाती सोडले. पण असे अनेक प्रसंग आले जेव्हा भगवान श्रीरामांनी आपल्यासोबतच्या सर्व लोकांना स्वावलंबी बनवले, तर इतरांच्या हातात नेतृत्व सोडले. श्रीरामांनी रणनीती, मूल्ये, विश्वास, प्रोत्साहन, श्रेय, इतरांचे लक्ष देऊन ऐकणे, संयम आणि पारदर्शकता आपल्यासमोर ठेवली. आणि आपल्या वनवासाच्या काळात त्यांनी एक मोठी टीम तयार केली आणि प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी दिली. नंबर 3, तुमचे संपूर्ण जीवन योजनांनी परिपूर्ण राहावे. भगवान श्रीरामांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक कार्य अधिक चांगल्या योजनेने पूर्ण केले. त्यांनी प्रथम ऋषीमुनींना भयमुक्त करून त्यांचा आधार मिळवून सुग्रीवला राजा बनवले. तामिळनाडूच्या किनाऱ्यापासून श्रीलंकेपर्यंत पूल बांधणे सोपे काम नव्हते. वाल्मिकींच्या म्हणण्यानुसार 3 दिवसांच्या शोधानंतर श्रीरामांना रामेश्वरमच्या पुढे समुद्रात एक जागा मिळाली, जिथून श्रीलंकेस सहज पोचता येते. त्यांनी नल आणि नील यांच्या मदतीने त्या ठिकाणाहून लंकेपर्यंत पूल बांधण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे रावण आणि त्याच्या सैन्यासारख्या श्रीमंत, शक्तिशाली आणि शस्त्रधारी माणसाशी लढणे सोपे नव्हते. परंतु श्रीराम यांच्याकडे एक योजना होती आणि त्यांनी आपल्या साथीदारांशी अनेक योजनांची चर्चा देखील केली. जर तुमच्याकडे योजना नसेल तर तुम्ही आयुष्यात तुमचे ध्येय साध्य करू शकत नाही. लक्ष तेव्हाच गाठता येते जेव्हा चांगली योजना असते, ज्यावर टीम काम करू शकते. नंबर 4, समानता. आपल्या कार्य करणाऱ्या सदस्यांना समान वागणूक देणे आणि सर्वांना समान प्रोत्साहन आणि आदर देणे. संघाचे विघटन होण्यापासून प्रतिबंधित करणे. चांगला कर्तृत्ववान व्यवस्थापक टीमला सोबत घेऊनच पुढे जाऊ शकतो, जेव्हा तो कोणालाही लहान मोठा मानत नाही. असमान समजामुळे टीममध्ये निराशा आणि तिरस्काराची भावना निर्माण होते. प्रभू श्रीराम राजघराण्यातील असले तरी पण हे त्यांनी आपल्या वागण्यातून कधीच प्रकट होऊ दिले नाही. ते वनामध्ये वनवासीसारखेच राहिले.
त्यांना हवे असते तर ते केवट किंवा शबरीला गळाभेट न करता किंवा त्यांचा आदर न करता पुढे जाऊ शकले असते. वरील सर्वांबरोबरच त्यांनी जटायू आणि संपूर्ण आदिवासींना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांनी माणसाला फक्त माणूसच मानले. प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक दुःखही त्यांनी समजून घेतले. त्यामुळे लोकांमध्ये समानतेचा विश्वास निर्माण झाला. नंबर 5, योग्यता समजून घेण्याची क्षमता. भगवान श्रीरामांना चांगलेच माहीत होते की कोणते काम कोणत्या व्यक्तीकडून केव्हा आणि कोणत्या पद्धतीने केले पाहिजे. त्यांनी हनुमानाला दूत म्हणून पाठवले आणि नंतर अंगदला देखील दूत म्हणून पाठवले. दोघांमध्ये काय फरक आहे आणि दोघे काय करू शकतात हे त्यांना माहीत होते. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार कार्य सोपवले. परंतु ज्या लोकांमध्ये त्यांनी प्रवीण व्हावे अशी त्यांची इच्छा होती अशा लोकांनाही त्यांनी ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार कार्य सोपवली. त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांनी कामे सोपवली. नंबर 6, विशाल सैन्याची निर्मिती. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा श्रीराम त्यांच्यासमोर सर्वात मोठे संकट उभं राहिले. माता सीतेच्या शोधात ते वन अरण्यात भटकत होते आणि तेव्हाच शोध घेत असताना त्यांना जटायूने सांगितले. त्यामुळेच माता सीता कुठे आहे हे कळले. त्यानंतर त्यांनी सुग्रीवसाठी बालीचा वध करून सुग्रीवाचा पाठिंबा मिळवला. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक राजांना मदत केली. श्रीरामांनी रावणाशी युद्ध केले तेव्हा त्यांनी अयोध्येतून कोणतेही सैन्य घेतले नाही. तेथेच त्यांनी व्यवस्थित नियोजन करून सैन्य स्थापन केले आणि मोठ्या प्रमाणात सैन्य तयार केले. त्यांनी वानर आणि रक्ष जातीतील लोकांना एकत्र करून एक प्रचंड सैन्य तयार केले. विशेष म्हणजे पगार नव्हता, गणवेश नव्हता, शस्त्र नव्हते आणि त्या सैन्याच्या बळावर श्रीरामांनी विजय मिळवला. कमी साधनसामग्री आणि कमी सुविधा आणि संघर्ष असूनही त्यांनी पूल बांधून लंकेत प्रवेश केला आणि विजय संपादन केला. नंबर 7, समस्यांवर उपाय शोधणे. प्रभू श्रीराम यांनी अनेक वेळा कठीणातले कठीण प्रसंगांना तोंड दिले. जेव्हा संपूर्ण टीममध्ये निराशेच्या भावना पसरल्या, परंतु समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी संयमाने काम केले आणि नंतर त्यावर कार्य करण्यास सुरुवात केली. सीतेचे अपहरण, अहिरावणकडून स्वतःचे आणि लक्ष्मणाचे अपहरण ते लक्ष्मण बेशुद्ध होण्यापर्यंत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. परंतु त्यांच्या उत्साही टीमने सर्व अडचणीवर मात केली. ज्याला त्याचे निराकरण माहीत असते त्याच्यापुढे समस्या, संकट उद्भवतात. तुमच्यासमोर निर्माण झालेले समस्या आणि संकटामुळेच यशाचा मार्ग मोकळा होतो. तर मित्रांनो, आता बघूयात श्रीरामांच्या कोदंडाची कथा बघूयात. एकदा समुद्र ओलांडण्याचा मार्ग नसताना भगवान श्रीरामांनी आपल्या बाणाने समुद्र कोरडा करण्याचा विचार केला आणि त्यांनी आपला बाण काढून प्रत्यंच्यावर ठेवताच वरुण देव प्रकट झाले आणि त्यांना प्रार्थना करू लागले. खूप समजावून सांगितल्यावर श्रीरामांनी आपला बाण ठेवला. भगवान श्रीराम हे सर्वश्रेष्ठ धनुर्धारी मानले जातात. मात्र त्यांनी आपल्या धनुष्य बाणाचा उपयोग अत्यंत कठीण काळातच केला. त्यांच्या धनुष्य बाणाला कोदंड म्हणतात. देखी राम रिपुदल चली आवा, बिहसी कठीण कोदंड चढावा. म्हणजेच शत्रूचे सैन्य जवळ येत असल्याचे पाहून श्रीराम हसले आणि हे कठीण कोदंड चढवले. फार कमी लोकांना माहीत असेल की प्रभू श्रीरामांच्या धनुष्याचे नाव कोदंड होते. म्हणूनच भगवान श्रीराम यांना कोदंड म्हटले गेले आहे. कोदंड म्हणजे बांबूपासून बनवलेला कोदंड. हे एक चमत्कारिक धनुष्य होते जे प्रत्येकजण धरू शकत नव्हते. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाईमध्ये कोदंड नावाचे एक राम मंदिर देखील आहे, ज्याला कोदंड रामालयम मंदिर म्हणतात. तर श्रीराम हे 10 वर्षाहून अधिक काळ दंडकारण्यामध्ये
भिल्ल, वनवासी आणि आदिवासींची सेवा करत होते. कोदंडची माहिती बघूयात. कोदंड हे धनुष्य होते, ज्याच्यातून निघालेला बाण निशाण्यावर जाऊन मगच परत येत असे. एकदा देवराज इंद्रचा मुलगा जयंत याने श्रीरामांच्या शक्तीला आव्हान देण्यासाठी कावळ्याचे रूप धारण केले आणि माता सीताच्या पायाला चोच मारून रक्त काढून पळून जाऊ लागला. तुलसीदास लिहितात की ज्याप्रमाणे एक मंद मुंगीला समुद्राचा शोध घ्यायचा असतो, तसाच त्याचा अहंकार वाढला होता आणि या अहंकारामुळे तो सीता चरण चोच हाती भागा, मूढ मंद मती कारण कागा, चल रुधीर रघुनायक जाना, सीक धनुष्य सायक संधाना. जयंत या मूर्ख आणि मंद कावळ्याने माता सीताच्या पायाला चोच मारली आणि पळून गेला. रक्त वाहू लागल्यावर श्रीरामांनी जाऊन धनुष्यावर बाण ठेवून निशाणा साधला. आता जयंत जीव वाचवण्यासाठी धावू लागला. तो आपले खरे रूप धारण करून पिता इंद्रदेव यांच्याकडे गेला, परंतु इंद्रदेवांनीही त्याला श्रीरामांचा विरोधक समजून आपल्याजवळ ठेवले नाही. मग निराशेमुळे त्याच्या मनात भीती निर्माण झाली आणि तो घाबरून पळून गेला. पण त्याला कोणीही आसरा दिला नाही, कारण श्रीरामांच्या गद्दाराला कोण हात देणार. नारद मुनींनी जयंतला घाबरलेले आणि व्याकुळ झालेले पाहिले, तेव्हा ते म्हणाले की आता फक्त भगवान श्रीरामच तुला वाचवू शकतात, त्यांच्याकडे फक्त शरण जा. तेव्हा जयंतने हाक मारली आणि म्हणाला, हे शरणागतांचे परोपकारी कृपया भगवान श्रीराम माझे रक्षण करा. ही रामचरितमानसमधली कथा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आणि कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आडी स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्येही.